तुम्हाला माहिती का, ही भाजी आमच्या इथं आठवड्यातून 1 ते 2 वेळा ही बनवल्या जाते. आज अथर्वचा आणि यांचा डबा होता, त्यामुळे एकच भाजी इथं बनवली आहेत. आणि कामही खूप होते. ही भाजी जेवढी दिसायला सुंदर दिसते ना, तितकीच करायलाही सोपी आहे. तर त्यासाठी काय करायचं, एका बाउलमध्ये मीठ टाकायचं, पाणी घालून, आणि कट केलेली वांगी जी आहेत ते आपल्याला त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची. तिने का ते कळवटपणा असतो ना वांग्याचा, तो राहत नाही, म्हणून आपल्याला पाण्यामध्ये वांगे ही बुडवून ठेवायची. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर मसाल्यासाठी 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचे. कूट आपल्याला खूप जास्त बारीकही करू नका, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतला, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घ्यायची. आता हिरवी मिरची काही तिखटवाली वापरणार आहे, तर काही फिक्कीवाली वापरणार आहे. तुमच्या आवडीनं कमी जास्त मिरची तुम्ही वापरू शकतात. इथे मी 2 प्रकारचे मिरच्या वापरल्या आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत. त्यानं घट्टपणाही आपल्या भाजीला चांगला येतो. अगदी थोडंसं मीठ घालायचं, पाणी न वापरताच याचं वाटण तयार करून घ्यायचं. हे वाटण आपल्याला कूट केलं तर शेंगदाण्याचं त्यात घालून घ्यायचे. 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचे. आता थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं, कारण आधी पण आपण मीठ घातलं होतं. पूर्ण मिक्स करायचं. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 पळी तेल घालून घ्यायचे. त्याने आपला काय तो मसाला चांगला चिटकून राहतो वांग्यामध्ये. आपण जेव्हा फोडणी करतो तेव्हा तो मसाला तो बाहेर येत नाही, म्हणून आपल्याला तेल थोडंसं जास्त घालायचं आहे, आणि चांगला मसाला हा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आता लगेच वांग्यामध्ये आपल्याला मसाला हा भरून घ्यायचे. तर तुम्हाला जेवढा दाटसर मसाला भरता येईल ना, तेवढा त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. त्याने का ते तेलात टाकल्यावर का ते बाहेर मसाला येत नाही, कोरडं मिश्रण जर असेल तर. म्हणून आपल्याला तेल टाकायचं, त्यानं चिटकून राहतो वांग्याला आणि चांगलं शिजलंही जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण वांग्यामध्ये मसाला हा भरून घेते. लगेचच आपण फोडणी करायला घेऊयात. तर फोडणीसाठी पसरत कढी घेतली, म्हणजे जेणेकरून वांगे हे चांगले परतले जातील. आता झाडाला कढीपत्ताही चांगला आला होता, म्हटलं तोच कढीपत्ता आज भाजीसाठी वापरावा. अगदी कवळा जरा कढीपत्ता होता, तोच तोडला आणि स्वच्छ आपल्याला धुवून घेतला आहे. आता फोडणीसाठी तेल पण चांगलं तापलं आहे, जिरं मोहरी घालून घेतली आणि कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इथं हिंग घालून घ्यायचे. त्यानं चव मात्र भारी लागते. जे वांगे होते मसाला भरलेला ते त्यात आपल्याला घालून घ्यायचे. चांगले 2 मिनिट चांगला तेलामध्ये हा मसाला वांगे आपल्याला तेलात परतून घ्यायचे. चांगला मिनिटभर परतून घ्यायचं, आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे वांग्यातला तो सुद्धा आपल्याला त्यामध्येच घालून घ्यायचे. म्हणजे मसालाही त्याला चांगला शिजला जातो आणि वांगे पण चांगले शिजले जातात. म्हणून आपल्याला 2 मिनिट वांगे चांगले परतून घ्यायचे. नंतरच मसाला त्यामध्ये घालून घ्यायचे. पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे. कढईवर आपल्याला झाकण ठेवून द्यायचे. झाकणावरच आपल्याला पाणी घालायचं. पाण्यामुळे का ते वांगे हे चांगले शिजले जातात, वाफवलेले जातात. त्यामुळे वेगळं वरतून काही पाणी घालायची गरज नाही. तुम्हाला नंतर पाणी घालायचं असेल तर तुम्ही नंतर ते पाणी घालू शकता, पण आधी जर तुम्ही पाणी घातलं ना, पाहिजे तशी चव लागत नाही आपल्या भाजीला. म्हणून आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आणि त्यावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे त्याची वाफ खाली पडते ना, त्या वाफेवरच वांगे चांगले शिजले जातात. तुम्हाला ही भाजी खूपच अशी कोरडी आवडत असेल ना, ड्राय, तर तुम्ही अशा पद्धतीनंही खाऊ शकतात. पण तुम्हाला थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाळू शकतात. पण मी यामध्ये थोडीशी दाटसर म्हणजे ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे, त्यामुळे थोडंसं बाऊलमध्ये मी पाणी, जो मसाल्याचा बाऊल होतो त्यातच थोडंसं पाणी घातलं आहे, आणि थोडंसं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे लागेल तेवढं. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही पाणी यामध्ये वाढवू शकतात. चांगलं 3 ते 4 मिनटं भाजीला चांगला पुन्हा आपलं चांगलं शिजवून घ्यायचे वाफेवर. आता पाहू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर भाजी चांगली दिसायला पण सुंदर दिसते, आणि वांगे पण बऱ्याचपैकी चांगले शिजले जातात अशा केल्यामुळे. वाफेवर चांगले वांगे शिजले ना, तर उकळी आता फार जास्त पण उकळी द्यायची गरज नाही त्याला. खूप छान भाजीची टेस्ट लागते. चांगलं 3 ते 4 मिनिटं चांगला गदकू द्यायचं आहे. भरपूर सारी स्वच्छ धुतली कोथिंबीर घालून घ्यायची, आणि मस्त आपली खारा वांग्याची भाजी इथं तयार झाली. चांगलं पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. भाजी पोळीसोबत खाता येईल अशा पद्धतीने तर केली. तुम्हाला एक वांगा स्वतः दाबून दाखवते. अगदी छानपैकी ते वांगं शिजल्या गेलेलं आहेत. आता लगेचच ताट करायला घेऊ. तुम्ही ही भाजी पोळी भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात, किंवा भातासोबत जर तुम्हाला ही भाजी आवडत असेल ना, तुम्ही भातासोबत ही भाजी खाऊ शकतात. तर आज भाकरीच बनवलेली आहेत. मुलांच्या डब्याला पोळ्या केल्या होत्या, आणि आज आमचे दुपारच्या जेवणामध्ये भाकरी केली आहेत. मस्त आपली भाजी तर तयार झाली. दिसायला पण तेवढी सुंदर दिसते ना, तितकीच खायला पण तेवढी चविष्ट लागते. आणि त्यावर मस्त लिंबू पिळायचं आणि गरम गरम खायला घ्यायची. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. तर मग चला, तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.